गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् धियं सदा परिभवगणमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारतिघं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषुते वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमत जी विराजिए, कथा करूं मत अनुसार, प्रेम सहित गादी दरो चले ना पवन कुमार। किरादा मेरी स्वामिनी, मैं हूँ राधा जी को दास, जन्म जन्म देनो मोहे श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर।
हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिगे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अकारण करुणा वर्णालय भक्तवंश कल्पतरू तडद्वीत पितांबरधारी श्री बालकृष्णजींची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असणारी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि त्या ज्ञानयज्ञामधील आजचा तृतीय दिवस भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादांनी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा ज्ञानयज्ञ बिना कृपेशिवाय इतरत्र गोष्टी मिळतात, पण कथा ऐकणं कृपेशिवाय मिळत नाही. कथा प्राप्त होण्यासाठी कृपाच लागते. ज्या अर्थी आपण या ठिकाणी येऊन बसलात, निश्चितच आपल्यावर कृपा आहे. कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती, भगवंताची इच्छा, भगवंताविषयी उत्कंठा वाढत नाही. कथा आणि दर्शन भगवंताच्या जवळ नेण्याचे साधन आहेत. कथा और दर्शन से भगवान के और जाने की तीव्रता बढ़ जाती है. भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग प्राप्त होत नाही, दुर्लभ आहे. जिथपर्यंत प्रवाह वाढत नाही, अंतःकरणामध्ये तीव्रता वाढत नाही, तिथपर्यंत भगवंत दुर्लभ आहे. अन्न दुर्लभ नाहीये, भूक दुर्लभ आहे. तसं भगवंत दुर्लभ नाहीये, भगवंताला भेटण्याची इच्छा दुर्लभ आहे. ज्या दिवशी भगवंताला भेटण्याची तीव्रता वाढली, त्या दिवशी तो देव आपल्यापासून लांब नाहीये. कारण भगवंत कुठे आहे? भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्स्मृति ज्ञान नमपोहणच वेदे च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाह. भगवंत सगळीकडे, पण आपल्याला का दिसत नाही? आपल्याजवळ भगवंताला बघण्याची नजर नाहीये.
आणि नजर देण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ती कथा करते. भागवत क्या करती है? भगवान को प्रकट करती है. आपल्या जवळून जरी भगवंत गेला तरी सुद्धा आपल्याला तो भगवंत ओळखता येत नाही. का? कारण आपल्याकडे ती दृष्टी नाहीये. दृष्टी देण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते सत्संग करतो. म्हणून सत्संगापर्यंत जो व्यक्ती येतो भाग्याच्या अनुषंगानेच येतो. सूतदारा ये तो किसी की भी होती है, लेकिन तुलसी दुर्लभ सत्संग. अगर दुर्लभ क्या है तो सत्संग दुर्लभ है. जगतामध्ये जे सत्य आहे त्याच्या संगतीत राहणं दुर्लभ आहे. आणि जगतात भगवंताच्या व्यतिरिक्त काहीच सत्य नाहीये. कालच आपण बघितलंय सत्यम परम धीमहि. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सत्याला नमन केलेलं आहे. आणि या जगामध्ये सत्यालाच नमन केलं जातं. प्रातस्मरणीय सद्गुरुदेव मोरारी बापू कथा में एक वाक्य कहते हैं, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता. परेशानी होती है उसकी, लेकिन एक दिन उसका ही विजय होता है. सत्संगामध्ये राहणं म्हणजेच खरा प्रवाह वाढवणे. आणि ज्याच्या जीवनामध्ये खरा प्रवाह वाढवला त्याचं जीवन अलौकिक दृष्ट्या सबल होतं. सत्संग आहे तरी कशासाठी? वृत्ती स्थिर करण्यासाठी सत्संग आहे. जिथपर्यंत स्थिरता येत नाही तिथपर्यंत भगवंत लांब आहे. ज्या दिवशी स्थिरता झाली त्या दिवशी तो देव लांब नाहीये. दुधापासूनच दही प्राप्त होतं, दह्यापासूनच लोणी मिळतं आणि लोण्यापासूनच तूप मिळतं. पण त्याला एक प्रक्रिया आहे. दुधाला जिथपर्यंत विरजण टाकल्या जात नाही, थोडस फॅन तिकडे फिरव रे. जिथपर्यंत दुधाला विरजण लावल्या जात नाही तिथपर्यंत दही लागत नाही. पण विरजण लावूनही जमत नाही. नुसतं विरजण लावल्यानंतर काही काल त्याला स्थिरता येऊ द्यावी लागते. एकाने असंच ऐकलं आणि ऐकल्यानंतर दह्याला विरजण लावलं आणि 5-5 मिनिटाला चमचा घालून बघतोय दही लागलं की नाही, दही लागलं की नाही. किती दिवस झाल्यानंतर दही लागेल? काही काळ त्या दह्याला, त्या विरजणासोबत त्या दुधाला काही काळ स्थिरता येऊ द्यावी लागते. नंतर त्याचं दही लागतं. नंतर त्याच्या मंथन केल्यानंतर त्याच्यातून लोणी प्राप्त होतं. ही जशी लोणी प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया आहे तशी भगवंत प्राप्त करण्यासाठी या हृदयाची तीव्रता, विकारांची तीव्रता कमी झाली पाहिजे आणि कुठेतरी स्थिरता आली पाहिजे. आणि ज्या वेळेला वृत्ती स्थिर झाली त्यावेळेला तिथं त्या क्षणाला भगवंताचं दर्शन होतं. तो भगवंत आपल्यापासून लांब नाहीच आहे. ज्ञानोबांनी त्याचा विचार मांडत असताना फार गोड मांडलाय. तैसा हृदयामध्ये मी राम, हसता सर्व सुखाचा राम. का भ्रांतासी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदय पटलामध्ये तो भगवंत आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो भगवंत आहे. मग का दिसत नाही? एखाद्या व्यक्तीला जर
इथून 350 किलोमीटर पंढरपूर असेल आणि तिथला पांडुरंग दिसतोय आणि त्याचं वर्णन भगवंताने केलेलं आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, जो प्रत्येकाच्या हृदयपटलावर आहे तो दिसत नाही. याचा अर्थ असा आहे, आपल्याला इथून लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. आणि ज्याला लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही, त्याने काय केलं पाहिजे? समजा तुम्हाला लांबचा मी दिसतोय पण तुमच्या जवळचे वस्तू दिसत नसेल, याचा अर्थ तुम्हाला नंबर लागलाय. हा जवळचा नंबर तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे आणि चेक केला पाहिजे. डॉक्टर एक नंबराचा चष्मा बनवून देतील आणि त्या नंबराचा चष्मा बनवून दिल्यानंतर तुम्हाला जवळचंही दिसेल आणि लांबचंही दिसेल. तसं आपल्याला इथून 350 किलोमीटरचा पांडुरंग परमात्मा दिसतोय, इथून आपल्याला गावातल्या मंदिरातला भगवंत दिसतोय, पण जो बिलकुल हृदयामध्ये आहे तो दिसत नाही. याचा अर्थ कुठल्या तरी MD डॉक्टरकडे, ज्याने त्या भगवंताचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, त्याच्याजवळ गेलं पाहिजे. तो असा एक मंत्र देईल की त्या मंत्राच्या अनुषंगाने तुम्हाला जवळचाही दिसेल आणि लांबचाही दिसेल. आणि जिथपर्यंत स्वतःत मनुष्य भगवंत बघत नाही तिथपर्यंत जगात काय बघणार? आणि देव ही सांगण्याची गोष्ट नसते, दाखवण्याची गोष्ट नसते. जे दाखवल्या जातं ते अवडंबर आहे. ज्याला भगवंताची अनुभूती झाली तो सांगण्यासाठी शिल्लकच उरत नाही. ज्याने भगवंताला बघितलं ना, ते जगतामध्ये सगळीकडे त्याचं स्वरूप असं असतं. त्या गोपिकांनी भगवंताला बघितलंय, त्याचा परिणाम काय झाला? का पगडारो देखे अनेरा, का पगडारो देखे अनेरा, कहा पगडारो देख अनेरा, कहा पगडारो देख अनेरा, कहा पगडारो देखे अनेरा, कहा पगडारो देखे अनेरा, कहा पगडारो देखे अनेरा, कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब हुई ने गेरा, देखे तो सब हुई ने गेरा, काना रे मन मोगन लाल, काना रे मन मोगन लाल, काना रे मन मोहन लाल. देखे तो सब वहीने घेरा, देखे तो सब वहीने घेरा, काना रे मन मोहन लाला, काना रे मन मोहन लाला, काना रे मन मोहन लाला. त्या गोपिकांनी भगवंताला बघितलं, त्याचा परिणाम जिथे पाय टाकावा तिथे भगवंत त्या गोपिकांना दिसायला लागला. सगळीकडे भगवंत दिसतोय. का? कारण भगवंताची ज्याला अनुभूती अंतःकरणामध्ये झाली, त्याच्या अंगात देव येत नाही, त्याला भगवंत चराचरामध्ये दिसतो. आणि सृष्टीमध्ये सगळीकडे जर भगवंत दिसला तर तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो. आणि भागवत हेच कार्य करते. शिवोहम शिवोहम शिवस्वरूपम. स्वतःची ओळख करून देणारा जर कुठला ग्रंथ असेल तर तो भागवत आहे.
म्हणून शुकदेवजी महाराजांनी या भागवत कथेला नमन करताना सुद्धा व्यासदेवांनी सत्यम परम धीमही म्हटलेलं आहे, ज्याचा विचार आपण काल ऐकला. त्रिकालाबाधित सत्य भगवंत आहे. एवढंच नाही तर भागवत म्हणजे काय आहे. भागवत शब्दाच्या सुरुवातीला श्रीमद शब्द लावला जातो. श्री माने भगवान, मद वद वदती धातूपासून मद शब्द तयार झालेला आहे. भगवंताच्या मुखातून भागवतांचं जे चरित्र, भक्तांचं जे चरित्र गान केलं गेलेलं आहे, त्या ग्रंथाला म्हटलेलं आहे भागवत. भागवत, भा माने भक्ती, ग माने ज्ञान, व माने वैराग्य आणि त माने त्याग. ज्या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याग शिकवला जातो तो ग्रंथ आहे भागवत. ज्याने भक्तीची कास पकडली त्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्याने भक्तीने ज्ञान प्राप्त केलं त्या भक्तीच्या ज्ञानाने त्याला वैराग्य मिळतं, आणि त्या वैराग्याने त्याच्या जीवनात त्याग घडतो, आणि ज्याच्या जीवनात त्याग घडतो गीताशास्त्र सांगते त्यागात शांती रणंतरम, त्याला शांती प्राप्त होते. आणि शांती जर कसलं स्वरूप असेल तर ते भगवंताचं स्वरूप आहे. कुठेतरी फुल स्टॉप लागावा प्रत्येकाला वाटतं, आणि तो फुल स्टॉप लागण्यासाठी जर काय करावं लागत असेल तर भागवत ग्रंथाला शरण गेलं पाहिजे. कारण भागवत काय आहे, निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव संयुतम, जे वेद रूपी कल्पवृक्षाचं परिपक्व झालेलं फळ आहे. रसाने युक्त आहे. काही काही फळं अशा असतात की ज्या फळाचं आतलं खावं लागतं, बाहेरचं फेकावं लागतं. काही काही फळांचं असं असतं, वरचं साल फेकावी लागते, मधलं खावं लागतं आणि आतली गुठली फेकावी लागते. आणि काही काही फळ असं असतं की जे डायरेक्ट खावं लागतं. उदाहरणार्थ द्राक्ष. द्राक्षाचं काहीच फेकावं. तसं श्रीमद भागवत रसमालयम, रसाने परिपूर्ण आहे. यातलं काय बाजूला टाकावं लागतं, काहीच नाही. जीवनाचा उद्धार ज्याला करून घ्यायचा असेल त्याने भागवताला शरण गेलं पाहिजे. भागवत ते देतं की जे जगात कोणीच देऊ शकत नाही, ते भागवत देऊन टाकतं. म्हणून श्रीमद भागवत अत्यंत अलौकिक ग्रंथ आहे, ज्याचा काल 6 प्रश्नांचा विचार आपण केला होता. तुम्हाला आठवत असतील ना ते 6 प्रश्न? पहिला प्रश्न कुठला आहे? जीव मात्र का कल्याण किसमें, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे महाराज शास्त्र कृपा शास्त्राचं सार सांगा. तिसरा प्रश्न आहे जर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न भगवंत आहे तर तो अवताराला येतो का? चौथा प्रश्न आहे जर तो अवताराला येतो तर त्याचे अवतार किती व कोणते? आणि 5वा प्रश्न आहे जीवाचं परम लक्ष्य काय आहे? आणि 6वा प्रश्न आहे भगवंत निजधामाला निघून गेल्यानंतर धर्मम किम शरणम गताहा. तुम्ही जरी कुठे गेले तरी मला जायला चालणार नाही. या 6 प्रश्नाचे संक्षिप्त उत्तर आपण काल बघितले. आणि कोणत्या युगामध्ये भागवताचं लिखाण केलंय, कुठल्या कारणाने केलंय याचाही विस्तार आपण काल ऐकला. नारदजींच्या सांगण्यावरून व्यासजींनी 18,000 श्लोकांची संहिता लिखाण केली. पण 18,000 श्लोकांची संहिताचं लिखाण झाल्यानंतर ही द्यावी कोणाला? कारण श्रीमद भागवताचा अधिकारी कोण आहे? निर्मत्सराणाम सता. तुम भूल जाते हो ये अच्छा है, अगले साल आने के बाद यही कहने के लिए मुबा है. कॉन्सन्ट्रेशन होऊन कथा आहे का? मला संसारातल्या गप्पा सांगताच येत नाहीत.
माझा पहिलेपासूनचा स्वभाव आहे. इथून गेल्या आणि घरी जाऊन जर ग्रंथ उघडला तर तुम्हाला जसं त्या तसंच वाचायला मिळेल. भागवताचा अधिकारी निर्मत्सराणाम सत आहे आणि व्यासजी विचार करतात हे भागवत द्यावं कोणाला. कारण अप्राप्त व्यक्तीच्या हातामध्ये जर एखादी वस्तू गेली तर तो त्याचा विनय कधीच करत नाही. कोणाला द्यायची तेवढ्यात लक्षात आलंय शुकदेव पुत्र आहे म्हणून दिलं नाही, पात्र आहे म्हणून. पात्र व्यक्तीवरच कृपा केली पाहिजे. अपाप्त व्यक्तींवर कितीही उपदेश करा त्याच्यावर काही फरक पडत नसतो. नाथ बाबा म्हणतायत क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ फुली वाचा शिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा. जो क्रोधी आहे अविश्वासी आहे त्याला बोध करून काहीच फायदा. अप्राप्त व्यक्तीवर कधीही उपदेश नाही केला पाहिजे. आपली एनर्जी वाया घालावी तरी का. मुलगा आहे म्हणून श्रीमद भागवत सांगतात असं नाही. 18,000ची संहिता शुकदेवांना का दिली? पात्र आहेत म्हणून. कारण हे शुकदेवजी कोण आहेत? एकदा राधा राणीजींनी गोलोक धामामधून शुकदेवजींना सांगितलंय, म्हटले तुम्ही जा आणि भक्तीचा प्रसार करा. शुकदेवजी महाराज राधे राणींना झोका देण्याचं काम करत होते. शुकदेवजी म्हटले मी जाणार नाही. का जाणार नाही? कारण मला माया ग्रासित करून टाकेल. भगवान कृष्ण समोर आले आणि सांगितले शुका जा, तुला माझी माया काहीच करणार नाही कारण तू माझा भक्त आहेस. तू जा. होकार दिलाय आणि होकार दिल्यानंतर आता जावं तरी कुठे. म्हणून त्याच कालावधीमध्ये भगवान भोले बाबा पार्वती मैयाला ज्ञानोपदेश करत होते. आणि उपदेश करत असतानाच तो उपदेश चालू असताना भगवान भोले बाबांनी सांगितलंय हे पार्वती मी तुम्हाला ज्ञान सांगतो, पण ज्ञान सांगत असताना तुम्ही ओंकाराचा जप करत राहा. कारण मी ज्ञान सांगतो तेव्हा माझे डोळे उघडे नसतात, पण तुम्ही ते ज्ञान ऐकता की नाही ऐकत हे मला ओंकाराच्या जप वरून कळेल. पार्वती म्हटल्या काही हरकत नाही प्रभू, मला ते ज्ञान सांगा, भगवंताची कथा सांगा. म्हणून भगवान भोले बाबांनी बोलायला सुरुवात केली. दोन्ही डोळे बंद आहेत. पार्वती मैया ओंकाराचा जप करतायत आणि त्याच काळामध्ये पार्वती मैयांना योग समाधी लागली आणि योग निद्रा लागल्यानंतर आता ते ज्ञान वाया जाईल म्हणून शुकदेवजी महाराजांनी एका पोपटामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर ओंकाराचा जप पोपट करू लागलेला आहे. आणि जसा पोपट ओंकाराचा जप करतोय सगळं ज्ञान सांगितल्यानंतर भगवान भोले बाबांनी डोळे उघडलेत आणि भोले बाबांनी डोळे उघडल्यानंतर पाहिलंय तर पार्वती योग निद्रेमध्ये आहे. मग ओंकाराचा जप करतोय कोण? पोपटाला बघितले, त्रिशूळ घेऊन त्याच्या पाठीमागे लागले. थांब थांब थांब. शुकदेवजी पुढे आणि भगवान भोले बाबा पाठीमागे. आता मला सोडणार नाहीत कारण मी न विचारता ज्ञान ऐकले. म्हणून शुकदेवजी पळत सुटलेले आहेत पोपटाच्या स्वरूपातले. आणि तेवढ्यामध्ये व्यासजींच्या पत्नींना जांभळी आली आणि जांभळी आल्यानंतर गर्भामध्ये प्रवेश केला.
एक ब्राह्मण पत्नीला मारू शकत नाहीत म्हणून भगवान भोले बाबा परत निघून गेलेत. शुकदेवजी महाराज आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस नाही 12 वर्ष राहिलेत. आणि 12 वर्ष राहिलेत तरी सुद्धा शुकदेवजी महाराज बाहेर येत नाहीत. शेवटी व्यासजींनी पाणी घेतलेलं आहे आणि गर्भावर शिंपडले. आणि गर्भावर शिंपडल्यानंतर त्या बालकाला वाणी फुटली. व्यासजी विचारतायत, बाळा तू का बाहेर येत नाही? म्हटले मी येणार नाही, कारण देवाची माया जी आहे ती माया मला लिप्त करेल आणि मला मायेच्या बंधनामध्ये पडायचं नाहीये. मग तू कधीच जन्माला येणार नाही का? म्हटले नाही, येणार मी जन्माला, पण मायापतीला माझ्या जवळ घेऊन या आणि त्याला मला वरदान द्यायला लावा की तुमची माया मला काहीच करणार नाही. व्यासजींनी भगवान नारायणाचं स्मरण केलंय आणि स्मरण केल्यानंतर प्रत्यक्ष नारायण भगवंताने शब्द दिलाय, शुका जा, तुला माझी माया काहीच करणार नाही. त्यावेळेला शुकदेवजी महाराज जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर स्वैरा वैरा पळत सुटलेले आहेत. बामनाचे पोर एक खेडासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. जन्माला आल्याबरोबर नागळेच पळून गेलेले आहेत. पळून गेल्यानंतर शुकदेवजी महाराजांच्या पाठीमागे व्यासजी लागलेत, हे शुका थांब थांब थांब. पण तरी सुद्धा शुकदेवजी थांबत नाही. काही स्त्रिया नग्न अवस्थेमध्ये जलाशयामध्ये स्नान करत होत्या. शुकदेवजी महाराजांना बघितल्यानंतरही त्यांनी आपली लज्जा रक्षण केली नाही, पण जसे व्यासजी येताना बघितले त्यांनी आपल्या लज्जेचं रक्षण केलंय. व्यासजी विचारतायत, हे स्त्रियांनो, माझा 12 वर्षाचा तरुण मुलगा तुमच्या जवळून गेले तर तुम्ही त्याच्या समोर लज्जा रक्षण केली नाही, आणि मी म्हातारा माणूस तुमच्या जवळ आलोय तर तुम्ही लज्जेचं रक्षण केलंय. तेव्हा त्या स्त्रिया म्हणतायत, महात्मन, तुमचा मुलगा जरी वयाने 12 वर्षाचा असला पण उच्चतम अवस्थेला पोहोचलेला आहे की त्याला स्त्री आणि पुरुषातला भेद अजून माहितीच नाहीये. अशा अवस्थेला पोहोचलेले शुकदेवजी महाराज मुलगा आहे म्हणून त्यांना 18,000 श्लोकाची संहिता दिली नाही, पात्र आहे म्हणून दिली. आणि म्हणून शुकदेवजी महाराज तर वनात निघून गेलेले आहेत. आणि वनात निघून गेल्यानंतर आता यांना परत बोलवायचं कसं? तेव्हा भगवंताने नारदजींना पाठवले आणि नारदजींनी सांगितले की हे व्यासजी, भगवंताची स्तुती ज्या श्लोकांमध्ये गायलेली आहे असे श्लोक काही विद्यार्थ्यांना शिकवा. आणि ज्या ठिकाणी शुकदेवजी समाधी अवस्थेत बसलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन हे श्लोक उच्चारा असं म्हटल्यानंतर ते व्यास शिष्य गेलेत आणि शुकदेवजी ज्या ठिकाणी समाधी अवस्थेत आहेत त्या ठिकाणी जाऊन वेणुगीतातले श्लोक गाऊ लागलेले आहेत. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनक कपिशं वैजयन्तीं च माला रंध्राणं वेणुरदर सुदया पूरया गोपरुंदे वृंदारण्य स्वपद रमण प्राविशत गीत कीर्ती. हे भगवंताचे गुणगान करण्याचे वेणुगीतातले श्लोक शुकदेवजींनी ऐकले. आणि जसे शुकदेवजींनी ही श्लोक ऐकले समाधी उत्थान झाली. समाधी उत्थान झाल्यानंतर शुकदेवजी विचारतायत, काय रे कुठे शिकला ते श्लोक?
एवढे सुंदर श्लोक कुठे शिकलात? म्हटले तुमच्या वडिलांजवळ. माझ्या वडिलांजवळ एवढ्या सुंदर श्लोकांची संहिता आहे. म्हटले मला पण यायचंय. जी जीवनमुक्त आहेत त्यांना सुद्धा भागवताची संहिता घेण्याची इच्छा झाली. वडिलांजवळ गेलेत आणि शुकदेवजी महाराजांनी 18,000 श्लोकांची संहिता घेतली. आणि संहिता घेतल्यानंतर तीच संहिता परीक्षित राजाला सांगितली. शौनकाधिकांनी लगेच प्रश्न विचारला, हे महात्मन, जे शुकदेवजी महाराज गोदन कालापेक्षा एक क्षणही जिथे कुठे थांबत नाहीत, त्यांनी 7 दिवस 7 रात्र परीक्षिताला कथा सांगितली कशी आणि का सांगितली? तेव्हा कथा सांगू लागलेत, हे महात्मन, ही त्यावेळेची घटना आहे ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपुष्टात आलं होतं. आणि महाभारताचं युद्ध अंतिम पर्वामध्ये असल्यानंतर भीमदादाने दुर्योधनाची मांडी विदीर्ण केली होती. यदा मृगे कौरवो संजयाणा वीरेश्वतो वीरगती गतेषु रुकोदरा विग्ध गदा विमर्श भृंक्तो रुत्रे धृतराष्ट्रपुत्रो. धृतराष्ट्रपुत्र असणाऱ्या दुर्योधनाची मांडी भीमदादाने विदीर्ण केली आणि रक्त रंजित थारोड्यामध्ये, रक्ताच्या थारोड्यामध्ये तो झोपलेला आहे. आणि झोपलेला असतानाच अश्वत्थामा त्याच्या जवळ आला आणि अश्वत्थामाने विचारले, मित्रा सांग तुला काय पाहिजे? कारण मी तुझं सौभाग्य बघितलंय, तुझी श्रीमंती मी बघितली मित्रा. तुला काही कमी नव्हतं. तू जिथपर्यंत जगला तिथपर्यंत तू युवराज म्हणून जगलाय आणि आज तुझी एवढी वाईट परिस्थिती झाली. सांग ना मित्रा काय पाहिजे तुला? जाता जाता काय इच्छा असेल तर सांग, मी तुझी अंतिम इच्छा पूर्ण करेल. त्यावेळेला दुर्योधन काय सांगतो? ज्याने जीवनभर कधी चांगली इच्छा केली नाही तो अंतकाळाच्या वेळेला चांगली इच्छा कधीच करणार नाही. दुर्योधन म्हणतोय, मित्रा, अरे माझे 100 भावातला एकही जिवंत राहिला नाही, पण 5 पांडवातला एकही मृत्युमुखी पडला नाही. एक जरी पांडव मी जाता जाता मृत्युमुखी पडलेला बघितला ना, तरी मी माझा प्राण हळूचकन सोडेल. आज अश्वत्थाम्याला असंही म्हणू शकला असता दुर्योधन की जा आणि द्वारकाधीश भगवंताला माझ्या समोर घेऊन ये. पण ज्याने कधी भगवंताला मानलं नाही, ज्याने कधी जीवनभर चांगली इच्छा केली नाही, तो अंतकाळाच्या वेळेला चांगली इच्छा करेल कशी? एक तरी पांडवाचा मृतदेह मला दाखव, मी आरामात प्राण सोडेल. असं म्हटल्यानंतर अश्वत्थामा म्हणतो, एक काय मित्रा, 5 पांडवांना दाखवेल मारून. शब्द दिलाय आणि पुढे निघालाय. पण निघत असताना विचार करतो, शब्द दिलाय पण पूर्ण होतो की नाही? काही काही माणसं शब्द देतात पण पूर्ण करत नाहीत. एकतर माणसाने कधी शब्द देऊच नाही आणि दिला तर पूर्ण करावा. अश्वत्थामा विचार करतोय, ज्या पांडवांचं द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य असले एक एक योद्धे काही करू शकलं नाही, तर माझ्यासारखा एकटा 5 पांडवांना कधी मारेल? बोललो तर खरी की 5 पांडवांना मृतदेह तुझ्या समोर आणून दाखवेल. काय करावं? तेवढ्यात एक घटना त्याला दिसलेली आहे. एका घुबडाने एका कावड्याच्या घरट्यावर रात्रीच्या अंधारात आक्रमण केलंय आणि आक्रमण केल्यानंतर त्याच्या पिलांनाही मारलेलं आहे आणि त्याच्या घरट्यावर आधिपत्य केलंय.
वेदांत शास्त्रामध्ये याला काक उल्लू न्याय म्हणतात. विचार करतोय, सचेत अवस्थेमध्ये कावळ्याला मारणं अशक्य आहे, पण हा झोपलेला असताना याने रात्रीच्या वेळेला आक्रमण करून जसं मारले, त्याच पद्धतीने मी सचेत अवस्थेत पांडवांना मारू शकत नाही, पण झोपलेल्या अवस्थेत निश्चित पांडवांना मारू शकतो. तलवार काढलेली आहे मयानमधून बाहेर. आज विजयाची रात्र आहे आणि विजयाच्या रात्रीच्या दिवशी अश्वत्थामा पांडवांच्या शिबिराकडे निघालेला आहे. पांडवांच्या शिबिरामध्ये रात्री शिरला प्रवेश केलाय आणि शरीरापासून माना बाजूला केलेल्या आहेत. पण मायबाप तिथे पांडव झोपलेले नव्हते, पांडवांचे 5 मुलं झोपलेले होते. का? कारण भगवंताला ही घटना माहिती होती आणि देव ज्याला वाचवण्याचा विचार करतो ना, जगत जरी वैरी झालं तरी सुद्धा जगत त्याला मारू शकत नाही, आणि ज्याला मारण्याचं देवाने ठरवलंय, जग जरी एका साईडला झालंय तरी त्याला कोणी वाचू शकत नाही. जाको राखे साईया मार सके ना को, बालन बाका कर सके जो जग बेरी होय. ज्याला भगवंताने वाचवायचं ठरवलंय त्याला जगतही काही करू शकत नाही, आणि ज्याला देवाने मारायचं ठरवलं त्याला जगतही वाचू शकत नाही. पाच पांडवांच्या मुलांना मारलेला आहे, त्यांच्या माना हातात घेतल्या आणि अश्वत्थामा दुर्योधनाजवळ पोहोचला. दुर्योधन, अरे मित्र तूने एक का कहा था, मैंने 5 पांडवों को मार डाला. दुर्योधन मनातल्या मनात विचार करतोय, एवढा 11 अक्षौण्य सैन्य ज्यांचं केस वाकळ करू शकलं नाही आणि एकट्याने कसं मारले. ज्या अर्जुनाचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे, तुवा संग्रामे घरु जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला, गंधर्वासी गंधर्वासी. ज्या एकटा अर्जुनाला महादेवाला परास्त करण्याची ज्या अर्जुनात ताकद आहे, त्याला मारणं अशक्य आहे. कसं मारलंय मित्रा? काय प्रमाण आहे की तू 5ही पांडवांना मारलंय का माझ्याशी खोटा बोलतोय? अश्वत्थामा म्हणतोय, मित्र तू असा विचार करणार होता म्हणूनच म्हटले मी प्रमाण आणलंय. प्रत्येक 5ही पांडवांचे मस्तक आणलेत बघ. कर्मधर्म संयोगाने घटना अशी होती मायबाप, धर्मराज युधिष्ठिराचा मुलगा युधिष्ठिरासारखाच दिसत होता, भीमाचा मुलगा भीमासारखाच दिसत होता, अर्जुनाचा मुलगा अर्जुनासारखाच दिसत होता, आणि नकुल सहदेवांचे मुलं त्यांच्या सारखेच दिसत होते. चेहऱ्याने ओळखता येत नव्हता भीम आहे म्हणून, हा भीमच आहे असं वाटायला लागले. पण दुर्योधनाने हातामध्ये मस्तक घेतलंय, त्याला दाबलंय तर ते चिंधड्या चिंधड्या झालंय. लक्षात आलंय तू पांडवाला नाही मारलंय, पांडवांच्या 5 मुलांना मारलंय. अरे मित्रा तू फार वाईट केलंय, तुला पांडवांना मारायचं सांगितलं होतं, तू तर आम्हाला पाणी पाजणारे कुरुवंशाचे शेवटचे दिवे मारून आलाय. फार वाईट केलंय तू अश्वत्थामा. दुर्योधनाने आपला देह सोडलाय आणि दुर्योधन मृत्युमुखी पडल्यानंतर आता अश्वत्थामा घाबरलेला आहे, कारण पांडव जिवंत आहेत त्याला कळलं. आता मला पांडव सोडणार नाहीत म्हणून घाबरलेला आहे. इकडे भगवंत 5ही पांडवांना फिरण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते. जसे घरी आलेत लक्षात आलंय की 5ही पांडवांच्या मुलांना मारलेला आहे. जसं द्रौपदीच्या कानावर ही घटना पडली, छाती पिटून रडू लागलेली आहे.
माता शिशूना निधनं सुताना निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदाश्पकला कुलाक्षी ताम सांत्वनागम किरीटमाले रडू लागलेली आहे. अरे इतका निर्दयी कोण आहे की ज्याने माझ्या 5 बालकांना मारले. माझे बालक मृत्युमुखी पडले याचं मला दुःख नाहीये, पण अचेत अवस्थेमध्ये त्यांना मारले. अरे युद्धामध्ये मारलं असतं तर त्यांचं रणकौशल्य मला कळालं असतं की मी त्यांना कसं जन्माला घातलंय. हे कन्हैया कोणी केलंय हे कृत्य. अर्जुन समोर आलाय आणि अर्जुन म्हणतोय द्रौपदी ज्यानेही केलंय त्याचं मस्तक तुझ्या जवळ आणून दे. भगवंताने दोन्हीही डोळे बंद केले, बघितले कोणी केलंय. लक्षात आलेलं आहे अश्वत्थामाने केलंय. रथ पाठीमागे लावलेला आहे. अश्वत्थामाने बाण चालवायला सुरुवात केली. अर्जुनानेही बाण चालवले. शेवटी अर्जुन ऐकत नाही म्हणून अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र चालवले. ब्रह्मास्त्र चालवल्यानंतर अर्जुन घाबरलाय. सांगा देवा काय करू. आता ब्रह्मास्त्राचं जर अनुसंधान केलंय तर पृथ्वी नष्ट होईल. भगवंत म्हटले त्याच्याजवळ ब्रह्मास्त्र आहे, तुझ्याजवळ ब्रह्मा आहे, चालव. भगवंताने सांगितल्याबरोबर अर्जुनानेही ब्रह्मास्त्र चालवलेलं आहे. व्यासजींनी दोन्हीही ब्रह्मास्त्र शांत केलेत आणि शांत केल्यानंतर अर्जुनाने बंधनामध्ये टाकले अश्वत्थाम्याला आणि आपल्या रथावर घेतलं आणि निघालेले आहेत. भगवान द्वारकाधीश म्हणतायत याला मारून टाक, कारण हा आता ताई आहे. मत्तम प्रमत्तम उत्तम सुप्तम बालम जडो. अशांना मारलं तरी पाप लागत नाही, अर्जुना मारून टाक. भगवंत आज अर्जुनाची परीक्षा घेत आहेत. अर्जुन काय करतोय. अर्जुन म्हणतोय देवा मी मारू शकत नाही, कारण मी द्रौपदीला शब्द दिला. हा द्रौपदीचा दोषी आहे. त्याला बंधनात टाकलेला आहे आणि द्रौपदीच्या समोर आणलेलं आहे. जसं द्रौपदीने बांधलेलं बघितलंय, द्रौपदी श्वास घेते आणि बोलते सोळायाला उवाच चासहंतव्य बंधनानयनं सती मुंचतां मुंचतां वेश ब्राह्मणानितरा गुरु. याला 16 मुक्त करा मुक्त करा 2 वेळेस शब्द वापरले. मुंचताम मुंचताम एश. पहिल्यांदा मुक्त करा म्हणते भगवान द्वारकाधीशांकडे की याला मुक्त करा, जीवन मरण रूपे येरझारीतून मुक्त करा. आणि दुसऱ्यांदा अर्जुनाकडे बघून म्हणते की याला सामान्य बंधनातून मुक्त करा. ज्या स्त्रीच्या 5 बालकांना ज्याने मारलेला आहे तो बंधनात असल्यानंतर ती द्रौपदी म्हणते की याला सोडून द्या. आपल्या बालकाला जर शेजारच्या स्त्रीने एखादी 5 बोटाची चापट मारली ना तरी आपले भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. जिच्या 5 बालकांना मृत्यूदंड दिलेला आहे ते ही झोपेमध्ये, तरी सुद्धा म्हणते याला मुक्त करा. हा द्रौपदीचा गुण होता ना, म्हणून भगवान द्वारकाधीश तिला बहीण मानायची होती. रक्ताची बहीण नव्हती पण गुणाने बहीण मानायचे. का? कारण तिच्यामध्ये जे गुण होते ते जगातल्या कुठल्या स्त्रीमध्ये नाहीयेत. म्हणून माझ्या कृष्णाने त्या द्रौपदीला आपल्या नावाने हाक मारावं. हे कृष्णे. भगवंत स्वतःच नाव देत होते द्रौपदीला. याचं कारण जर काय असेल ना मायबाप, तर हे द्रौपदीचा संयम नावाचा गुण भगवंताला फार आवडत होता. सोडा याला. धर्मराज युधिष्ठिर म्हणतायत, द्रौपदी म्हणते ते बरोबर आहे, सोडा याला, हा आपला गुरुपुत्र आहे, नका मारू याला. द्रौपदी म्हणते अरे हे अर्जुन,
मुझे पता है एक बालक मरने के बाद उसके मां को कितनी वेदना होती है, मैं मां हूं, मुझे पता है। लेकिन मुझको तो भी सहारा है, मेरे 5 पति जीवंत है, लेकिन इसकी तो पति भी, इसके मां के पति भी द्रोणाचार्य युद्ध में मर गए। ये किसे देख कर इसकी मां जीवन जगेगी, इसे छोड़ दो। भीमदादा म्हणतात याला तुम्ही सोडा, मी सोडणार नाही। पुन्हा 2 पक्ष पडलेत। अर्जुनाला पुन्हा धर्मसंकट। धर्मराज युधिष्ठिर आणि कुंती म्हणताय त्याला सोडून द्या, कारण हा गुरुपुत्र आहे। आणि नकुल सहदेव आणि भीमदादा म्हणतायत तुम्ही जरी सोडले तरी आम्ही याला मृत्यूदंड देणार, कारण याने आमच्या 5 बालकांना मारले। आणि ज्या ज्या वेळेला संकट आले त्या त्या वेळेला अर्जुनाने भगवंताकडे बघितले, कन्हैया तूच सांग बाबा आता काय करावं, इसे मार दिया जाए या छोड़ दिया जाए। तेव्हा भगवंत बोलतायत अर्जुना तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्यो व्यवस्थितो, जसं शास्त्र म्हणत असेल तसं कर। आता शास्त्र सांगते ब्रह्मबंधुर्न हत्तव्यम आततायी वदार्हण, ब्राह्मणांचा वध करू नये शास्त्र सांगते, आणि जो आताताई आहे त्याला सोडू नये शास्त्र सांगते। जो बालघाती आहे, ज्याने स्त्रीचा वध केलाय, ज्याने सुरापान केलेला आहे, त्याला जरी मारलं तरी शास्त्र म्हणते पाप लागत नाही, आणि शास्त्र सांगते ब्राह्मणांना मारू नये। अर्जुन पुन्हा भगवंताकडे बघतो आणि म्हणतो कन्हैया तेरा नाम भी टेढ़ा, तेरा खड़ा रहना भी टेढ़ा, तेरा देखना भी खड़ा, कम से कम उत्तर तो सीधा दे, इसे मारू या छोडू एक बता। भगवंत परीक्षा बघतायत अर्जुनाची की युद्धाच्या सुरुवातीला जे ज्ञान मी अर्जुनाला सांगितलं होतं ते आठवतं की नाही। अर्जुनाचा एक श्लोक लक्षात आला आणि अर्जुनांनी तसाच विचार केला, संभावितश्च अकीर्तीर मरणादतिरिच्यते, संभावित पुरुषाचा 4 चौघांमध्ये अपमान करणं म्हणजे मृत्यूपेक्षा घातक शिक्षा आहे। 4 लोकांमध्ये जर एखाद्या संभावित पुरुषाचा अपमान झाला तर तो अपमान मृत्यूपेक्षाही घातक असतो। हे अर्जुनाच्या लक्षात आले आणि अर्जुनाने त्याच्या डोक्यावरचा मौतिक काढला, त्याच्या अंगाचा घाण वास येऊ लागला आणि त्याला हाकलून दिलेला आहे, निकल जा, छोड़ दिया जा तुझे। सोडल्यानंतर आता भगवंत इकडे हस्तिनापुराला जाण्याची विनंती करतायत आणि भगवंत हस्तिनापुराला जाणार उद्या, म्हणून कुंती माता दुःखी आहेत। सुख के दिन आए और कन्हैया तू चला जा रहा है, हमें नहीं चाहिए ऐसा सुख। रात्रभर मैया कुंती झोपत नाही। इकडे अश्वत्थामा सुद्धा विचार करतोय की ज्या अर्थी अभिमन्यू युद्धामध्ये मरण पावल्यानंतर ज्या अर्थी उत्तरा गेली नाही सती, त्या अर्थी तिच्या गर्भामध्ये पांडवाचा वंश असेल। म्हणून पहाटे पहाटे भगवंत रथावर चढणार, एक हात भगवंताचा रथावर आहे, एक हात कमरेवर आहे, एक पाय भगवंताचा रथावर आहे, आणि भगवंत रथात चढणार त्याच वेळेमध्ये उत्तरेच्या गर्भाकडे ब्रह्मास्त्र चालवलेल्या अश्वत्थामाने। उत्तरेचा गर्भ दाह करू लागलेला आहे आणि उत्तरा धावत पडत भगवंताच्या जवळ आली, भगवंताचे पाय पकडले आणि विनंती केली, हे भगवान पाही पाही महायोगिन देव देव जगतपते
नान्यम त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. हे देवा, मला माझ्या मृत्यूची भीती नाही रे. थोडासा विकोरकी आहे. मला माझ्या मृत्यूची भीती नाहीये कन्हैया. मला जर कशाची भीती असेल तर माझ्या उदरामध्ये कुरुवंशाचा शेवटचा दिवा वाहतोय आणि कुठलं तरी शस्त्र त्याला मारण्यासाठी आलंय. वाचवा देवा मला. जी गलती द्रौपदीने केली ती चूक उत्तरा नाही करत आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना द्रौपदी द्रोणाचार्यांना शरण गेली, भीष्माचार्यांना शरण गेली, 5 पांडवांना शरण गेली. जो जो दिसला त्याच्या समोर हात जोडला आणि शेवटच्या वेळेला भगवंताकडे हात जोडलेत. लेकिन ये गलती उत्तराने नाही की. डायरेक्ट भगवान, जिच्या समोर सासूची सासू कुंती आहे, जिच्या समोर 5 पांडव 100 बडकर 1 युद्ध करण्यामध्ये पारंगत आहेत, सासू आहे, 2 सासू आहेत, सुभद्रा आहे, द्रौपदी आहे, तरी कोणालाही उत्तरा शरण गेली नाही. डायरेक्ट भगवंताला शरण गेली. ही शिकवणूक जर कोणाची असेल तर ही कुंती मातेची शिकवणूक आहे. जब भी कोई संकट आए ना तो सिर्फ कन्हैया को शरण जाइए, क्योंकि उसके सिवाय कोई हमें तार नहीं सकता. भगवंताला शरण गेलेली आहे उत्तरा आणि भगवंताने सूक्ष्म रूप धारण केले, तिच्या गर्भामध्ये प्रवेश केलाय आणि आपला गदा गर 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 सुदर्शन चक्रासारखा फिरवलाय आणि उत्तरेच्या गर्भाचं भगवंताने रक्षण केलं. आणि उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केल्यानंतर धन्य आहे ती उत्तरा की आतापर्यंत देवाला जन्माला घालणारी स्त्री आली असेल. एखाद्या स्त्रीने आपल्या गर्भामध्ये संतांना जन्माला घातलेलं असेल, पण एकाच वेळेला भगवंत आणि संत जिच्या गर्भामध्ये आहेत ते फक्त उत्तरा आहे. जगातली एक स्त्री आहे जिचं नाव उत्तरा आहे की जिने आपल्या उदरामध्ये भगवंत आणि संत दोघांनाही स्थापित केलेलं आहे. आज उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करताना बघितलेलं आहे. ये कथा हमें कहती है, अगर किसी को शरण जाना है तो भगवान को जाइए. संसारिक लोकाला जर आपण शरण गेलो ना तर हासा उडवतील, पुढे ऐकतील, पण पाठीमागे निश्चित आपल्या पाठीमागे आपल्याच नावाने चर्चा करतात. हे लोक आहे. शरण जाण्याच्या योग्यतेचं कोण जर असेल तर माझा भगवंत आहे. अनन्यश्चिंतयन्तो मां यज्जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम. भगवंताचं वचन आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. यया लागी शरणागता शरण मीची एको. शरण जाण्याचा योग्यतेचं जर कोण असेल तर तो फक्त भगवंत आहे. आज उत्तरा भगवंताला शरण गेली आणि उत्तरेचं दुःख दूर करताना उघड्या डोळ्याने कुंती मातेने बघितलंय आणि आज कुंती मातेच्याने राहुल्याच गेलं नाही. कुंती माता भगवंताच्या समोर आली